हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी माझ्या छोट्याशा फॅमिलीकडून सगळ्यांना हॅपी होली। आज होता होलिका दहनाचा दिवस। म्हटल्यावर ना सकाळी सकाळी लवकर उठून आवरून घेतलं। मी साडी तर वेअर करायला भेटतच नाही, म्हटल्यावर आज साडी वेअर केली। पण माझंच मला साडीत बघून ना कसं तर वाटत होतं। जाम तब्येत खराब झाली माझी। त्या तब्येतीचं काय करावं काय समजना गेलंय बाबा। खावावं तर खावावं किती ते समजना आता मला। तब्येत बघितली की कोण पण मला बोलते की खात जा की जरा खात जा। आता त्यांना काय सांगू मी खाते का नाही खाते। खरं तर जरा धावपळ जास्त होते त्यामुळे कदाचित अंगालाच लागणं गेलंय। घरातली बाकीची कामं तर झाली होती। चिवताई झोपी गेली होती, राहिला होता तो फक्त स्वयंपाक। म्हटलं तिनं झोपले तोपर्यंत जेवढा होईल तेवढा फास्ट स्वयंपाक बनवून घेते, नाही तर पुन्हा उठल्यावर करून द्यायची नाही। तसा मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे, खूप साऱ्या कमेंट आहेत त्याच्यावर, पण काय करू आता सण चालू आहे ना त्यामुळे मला त्यासाठी टाइमच नाही भेटत आहे। पण सण झाल्यानंतर मी ना तो व्हिडिओ बनवेन जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमकं काय चालू आहे आणि काय नाही। आणि माझ्या बाबतीतील सगळे डाऊट ना तुमचे मी क्लिअर करून टाकेन की पुढे जाऊन काय होईल आणि काय नाही ते पण, जेणेकरून तुम्हालाही समजेल की माझ्या आयुष्यात नेमकी कुणाला जागा आहे आणि कुणाला नाही। तसा नात्यांचा खूप मोठा चटका लागलेला आहे, पण असो लवकर समजलं ते चांगलं, कारण मी सक्सेसच्या अशा टप्प्यावर आहे जिथून मला माघार घेणं शक्य नाहीये आणि पुढे जायला लोक ना अशी आडवी येत आहेत। पण असो काही हरकत नाही, कारण ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत ना त्यांचं कोणीच वाकडं करू शकत नाही, लोकांना नाही समजत आहे। पण जे लोक माझ्या फॅमिलीच्या वाईटावर बसलेत ना त्यांना स्वामी लवकर अक्कल घडवतील, कारण आम्ही कोणाचं वाईट करायला जात नाही, त्यामुळे आमचंही कधी वाईट होत नाही तेही मला माहित आहे। असो मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन जेणेकरून तुम्हाला समजून जाईल काय चाललंय ते। इथे माझा स्वयंपाक चालू होता। आज काय नाही साधा स्वयंपाक बनवत होते सकाळी संध्याकाळी। म्हटलं बघू पोळ्या बनवल्या तर बनवल्या, आज तसा मूडच नव्हता काय करायचा। मेन म्हणजे सण सेलिब्रेट करायचाच मूड नाही, तरी पण मी व्हिडिओ शूट करते। मला माहित पण नाही मी सण सेलिब्रेट करणार आहे की नाही, पण म्हटलं जर केला तर करेन तुमच्यासोबत शेअर, म्हणूनच व्हिडिओ शूट केला। तसं मला होलिका दहन करण्यासाठी जाण्याची गरज आहे, कारण का तर सगळी निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये ना जाळून यायचा असा विचार चालू आहे माझा। मग बघू, कारण थोडीशी पुढे काय गेली नाही की सगळे निगेटिव्ह लोक येऊन बसलेले आहेत आयुष्यात। आता त्या लोकांना तर नाही जाऊ शकत, जाऊ शकले असते ना तर मी त्यांनाच पेटवून दिलं असतं। असो त्यांना नाही जाऊ शकले म्हणून काय झालं, त्यांची जी निगेटिव्हिटी आहे ना जी माझ्या लाईफमध्ये एवढी पसरत चाललेली आहे ते जाळून टाकणार आहे मी आज। त्यामुळे जरी सण सेलिब्रेट नाही केला ना तरी जाऊन होलिका दहनाच्या ना पाया नक्की पडून येईन। तसे दरवर्षी होलिका दहन ना निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी बनवलं जातं, तरी पण पुढच्या वर्षी बघा ना आयुष्यात किती निगेटिव्हिटी वाढलेली असते। वर्षानुवर्षे हे सगळं चालतच आलेलं आहे, पण लोकांचे वाईट विचार हे सगळे काही जाता आलेलेच नाही त्या दहनामध्ये। तसे आपले मराठी सण ना खूप भारी आहेत, मला खूप जास्त आवडतात। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक सणामागे ना काही महत्व आहे। वर्षभरामध्ये सणामध्ये कधी वर्ष निघून जातं कळत पण नाही, लगेच दुसरं वर्ष लागतं। ते तर वर्ष सरत चाललेले आहेत आणि आयुष्यातलं एक एक क्षण कमी होत चाललेला आहे। मला तर आठवलं तर असं वाटतं एवढीशी लहान होते आता, एवढं सगळं संसार एवढं सगळं गळ्यात पडलं एकदम असं वाटतं कधी कधी। लहानपणाचे ते दिवस किती लवकर गेले आणि बघता बघता किती मोठे झाले ना। असं पण बोलतात की मुली लवकर मोठ्या होतात। मी तर चिमणीला सारखी म्हणत असते बाई तो आहे तेवढीच राह, काय हरकत नाही, नको मोठी हो। पण तीही बघता बघता 7 महिन्याची झाली आणि तिचा आगाऊपणा सुद्धा एवढा वाढलाय। मी तुमच्यासोबत शेअर करतच असते शॉर्टच्या माध्यमातून। तिला रागवलेलं प्रेम केलेलं सगळ्या गोष्टी समजू लागतात आणि ती चिडचिड सुद्धा करते। तिच्यासोबत खरं तर मी माझं लहानपण जगते असं मला वाटतं, कारण खूप जास्त मज्जा येते तिच्यासोबत सगळे क्षण एन्जॉय करायला। आता मी हा व्हिडिओ ना एडिट कधी करते माहिती आहे का, रंगपंचमीच्या दिवशी करत आहे ना। आमच्या इकडे बाहेर फुल रंगपंचमी खेळायची चालले, बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल। भीतीच वाटायला लागले, बाहेर गेलं की लोक अशी तुटून पडतील ना की एका मिनिटात पूर्ण काहीच करून टाकतात। चला रंगपंचमी खेळ ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तसं मी खेळेल पण थोडंफार फक्त सुक्या कलरनेच खेळेन, जेणेकरून ते निघून जातील आणि चिमणी मम्मीला ओळखू शकेल। आता बॅकग्राऊंडला येणारा जो काही आवाज आहे ना त्याला इग्नोर करा तुम्ही, माझ्या आवाजाकडे फक्त लक्ष द्या, कारण आता तो कालवा तर येतच राहणार आहे।
आता त्यांचा आवाज तर मी काय बंद करू शकत नाही. लोकल मध्ये राहण्याचा हाच फायदा आहे की बॅकग्राऊंडला लय भारी भारी आवाज येते. माझ्या एका व्हिडिओ मध्ये तर ना स्टोव्हवाल्याचा आवाज आहे, स्टोव रिपेअरिंग, आणि तो आवाज सुद्धा कॅप्चर झालाय. मला माहितच नव्हतं. मी जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा मला लय हसू आलं. म्हटलं हा सुद्धा आवाज आलाय त्याच्यामध्ये. म्हटलं जाऊ दे, आपले लोक सगळी समजून घेणारे आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही. चला आता माझा स्वयंपाक चाललेला आहे, बाहेर कालवा जास्त चाललाय त्यामुळे मी ना पुढचा व्हिडिओ पूर्ण ऑन व्हॉइस मध्येच टाकतोय. जो रिअल व्हॉइस मी घेतला होता ना व्हिडिओला त्याच. चिमणी चिमणी क्राऊड घेऊ का? काय दिस नाही. गणपती अप्पा नाही हे करण सीधा जा. फिर लाव